आम्ही हा स्नेह मेळावा 12 वर्षापासून हा कारखाना बंद होता. हा इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, कामगारांचा, वाहतूक ठेकेदारांचा आणि व्यापाऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. प्रेरणा संघर्ष समितीच्या माध्यमातून कुठंतरी हा कारखाना सुरू व्हावा म्हणून एक लढा सुरू झाला. त्या लढ्याचं रूपांतर सावंत साहेबांनी हा कारखाना लिलाव प्रक्रियेमधून घेतला आणि चांगल्या पद्धतीनं चालवला. पहिल्या वेळेसच 2825 हा विक्रमी भाव या ठिकाणी दिला. तर या सगळ्या सभासदांच्या माध्यमातून, कामगारांच्या माध्यमातून आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून साहेबांचा आम्हाला एक सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आणि पूर्वीचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांची एक भावनिक नाळ या कारखान्याची सोबत जशी पूर्वी जुळलेली होती ती तशीच कायम राहावी याच्यासाठी हा प्रयत्न. विधानसभेची साखर पेरणी काही असं म्हणता येणार नाही ही विधानसभेची साखर पेरणी, कारण हा तेरणा परिवाराचा संवाद मेळावा आहे, तेरणा परिवाराचा स्नेह मेळावा आहे. त्याच्यामुळे ह्याला आत्ताच विधानसभेची साखर पेरणी म्हणता येणार नाही. गेली सातत्याने 12 वर्ष कारखाना बंद करून राजकारण करणाऱ्या लोकांना ही मोठी चकमक आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये ज्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या माध्यमातून केला, आज विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे आमचे आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 24 तारखेला कुटुंब मेळावा, तेरणा परिवार कुटुंब मेळाव्याचे आयोजन आम्ही इकडे केलेलं आहे. काही गोड बातम्या सावंत साहेब स्वतः ह्या मेळाव्याच्या माध्यमातून देणारच आहेत. त्यामुळे आमचे जेवढे सभासद आहेत ते ह्या मेळाव्याला उपस्थित राहून ह्या मेळाव्याचं सोनं लुटण्याचं काम, सोनं बोलण्यापेक्षा साखर लुटण्याचं काम ह्या मेळाव्यामध्ये करतील एवढी मी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.